नमस्कार सर्वांना. आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण तूळ राशीबद्दल अगदी महत्त्वपूर्ण माहिती आणि महत्त्वपूर्ण घटना बघणार आहोत. तर तूळ राशीवाल्यांनो, आजपासून तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सामान्य नाही. हा आहे न्याय, समतोल आणि नशीब बदलणारा काळ. तुम्ही नेहमी सगळ्यांना समजून घेतलं, वाद टाळले, स्वतःची बाजू मागे ठेवली आणि शांतपणे सगळं सहन केलं. पण मनात एकच प्रश्न राहिला, माझ्यासाठी कधी नीट होणार? आता ग्रहांची चाल बदलतीये, शुक्राची कृपा सक्रिय होते आणि विश्व सांगते आता तुला तुझा हक्क मिळणार. आजपासून अडकलेले निर्णय पुढे सरकतील, नात्यांमधला समतोल परत येईल आणि अशा मोठ्या घटना घडतील की ज्या ऐकून तुम्ही स्वतःलाच म्हणाल, इतका काळ शांत राहणं आज सार्थक झालं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐका, कारण आजची ही गोष्ट तूळ राशीचं संपूर्ण भविष्य बदलू शकते. आणि तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी तुम्हा सर्व तूळ राशीच्या लोकांवरती कायमस्वरूपी राहो, हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पहिली खुशखबर म्हणजे अडकलेले निर्णय, न्याय आणि नशीब आता तुमच्या बाजूने. तर तूळ राशीवाल्यांनो, ही पहिली खुशखबर तुमच्या मनाला खूप दिलासा देणारी आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून, काहींसाठी तर वर्षभरांपासून एकच गोष्ट तुमच्या आयुष्यात अडकलेली होती. ते म्हणजे निर्णय होत नव्हते, कागदपत्रे रखडलेली होती आणि एखादं काम वारंवार पुढे ढकललं जात होतं. तुम्ही शांतपणे वाट पाहिली, वाद घातला नाही, कोणावर आरोप केले नाही, पण आतून तुमचं मन खूप थकलेलं होतं. मी योग्य आहे, तर ही गोष्ट माझ्या बाबतीत अशाच का घडतायत, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. आता ग्रहांची चाल स्पष्टपणे सांगते की न्यायाचा काळ सुरू होतोय. जे निर्णय लांबलेले होते ते अचानक पुढे सरकतील. एखादा फोन कॉल, एखादी सही, एखादा सकारात्मक मेसेज आणि तुमचं काम मार्गी लागेल. काही तूळ राशींच्या आयुष्यात तर कायदेशीर बाबी, सरकारी कामं आणि ऑफिसमधले अडथळे आता तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की शांत राहण्याचा मला फायदा झाला. ही खुशखबर फक्त काम पूर्ण होण्याची नाही, तर तुमच्या संयमाला मिळालेल्या बक्षिसाची आहे. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळं थांबलं आहे, तिथेच अचानक गती येईल. तूळ राशीवाल्यांनो, ही सुरुवात आहे. आता नशीब हळूहळू पण ठामपणे तुमच्या बाजूने वळायला लागेल. दुसरी खुशखबर, आर्थिक समतोल, पैसा आणि मानाचा लाभ. तूळ राशीवाल्यांनो, ही दुसरी खुशखबर तुमच्या आर्थिक आयुष्याला समतोल आणि स्थैर्य देणारी आहे. गेल्या काही काळापासून पैसा येत होता पण टिकत नव्हता. कधी अचानक खर्च वाढले, कधी इतरांसाठी खर्च करताना स्वतःसाठी कमी उरलं. मी कमावतोय पण हातात का राहत नाहीये, असा विचार तुमच्या मनात अनेकदा आला असेल. आता ग्रहांची चाल अशी होते की तूळ राशीच्या आयुष्यात आर्थिक न्याय सुरू होतोय. थांबलेलं पेमेंट, रखडलेली पगारवाढ, बोनस किंवा एखादं जुनं देणं, यांपैकी काहीतरी अचानक हातात पैसा पडेल. काही तूळ राशींच्या आयुष्यात उत्पन्नाचा नवा मार्ग सुरू होईल, जो हळूहळू पण स्थिर पैसा देणारा असेल. या काळात तुम्ही घेतलेले आर्थिक निर्णय योग्य ठरतील. या बदलामुळे तुमच्या मनाला शांतता येईल, पैशाबद्दलचा ताण कमी होईल आणि भविष्यासाठी नियोजन करण्याचा आत्मविश्वास मिळेल. तुम्हाला जाणवेल, आता मी सगळ्यांना सांभाळताना स्वतःलाही सुरक्षित ठेवू शकतो. ही खुशखबर म्हणजे फक्त धनलाभाची नाही, तर आर्थिक समतोल तुम्हाला परत मिळण्याची आहे, जो तूळ राशीसाठी खूपच महत्त्वाचा असतो. खुशखबर 3, मान सन्मान, ओळख आणि तुमच्या मताला किंमत. तूळ राशीवाल्यांनो, ही तिसरी खुशखबर तुमच्या आत्मसन्मानाशी थेट जोडलेली आहे. कारण तुम्ही नेहमी समतोल राखलात, कुणाचं वाईट केलं नाही, प्रत्येक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण याच स्वभावामुळे अनेक वेळा लोकांनी तुम्हाला तुमचं मत गृहीत धरलं, तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं किंवा निर्णय घेताना तुम्हाला बाजूला ठेवलं. यामुळे मनात एक शांत खंत होती, मी इतकं योग्य असूनही मला का विचारात घेतलं जात नाही. आता ग्रहांची कृपा अशी मिळते की तुमच्या आवाजाला वजन मिळणार आहे. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा कुटुंबात तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल. एखाद्या मोठ्या निर्णयात तुम्हाला पुढाकार दिला जाईल.
काही तूर राशींच्या आयुष्यात तर अशी वेळ येईल की सार्वजनिकपणे सन्मान, प्रशंसा किंवा जबाबदारी मिळेल, जी त्यांच्या न्यायप्रिय आणि संतुलित स्वभावाची पावती असेल. या मान सन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्याशी सल्लामसलत करतील. तुम्हाला आतून जाणवेल, माझं बोलणं महत्त्वाचं आहे. ही खुशखबर केवळ ओळखीची नाही तर स्वतःच्या मूल्याची जाणीव होण्याची आहे, जी तूर राशीच्या आयुष्याला नवी उंची देणार आहे. चौथी खुशखबर, नात्यांमध्ये समतोल, प्रेम आणि मनाची शांतता. तूर राशीवाल्यांनो, ही चौथी खुशखबर तुमच्या हृदयाशी थेट जोडलेली आहे. कारण तुम्ही नात्यांमध्ये नेहमी समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला, दोन्ही बाजू समजून घेतल्या, वाद टाळले आणि अनेकदा स्वतःच्या भावना मागे ठेवल्या. पण याच स्वभावामुळे काही नात्यांमध्ये तुमचं मन दुखावलं, गैरसमज निर्माण झाले किंवा एकटेपणाची भावना आली. मी सगळ्यांसाठी योग्य वागतो, पण मला कोणी समजून का घेत नाही, असा प्रश्न कधी ना कधी तुमच्या मनात आलाच असेल. आता ग्रहांची चाल बदलते आणि तूर राशीच्या आयुष्यात नात्यांमध्ये हरवलेला समतोल परत येतोय. जिथे दुरावा होता तिथे संवाद सुरू होईल, गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. काही तूर राशींच्या आयुष्यात तर प्रेमसंबंधात स्पष्टता येईल. नातं पुढे न्यायचं की थांबवायचं याचा निर्णय आता मनाला शांती देणारा ठरेल. जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येण्याची शक्यता आहे, जी तुमचा स्वभाव, तुमची शिस्त आणि तुमचा समतोल समजून घेईल. या बदलामुळे तुमचं मन हलकं होईल, सतत सगळ्यांना सांभाळण्याचा ताण कमी होईल आणि स्वतःसाठी जगण्याची जागा मिळेल. तुम्हाला जाणवेल, आता नात्यामध्ये मीही महत्त्वाचा आहे. ही खुशखबर म्हणजे फक्त प्रेमाची नाही तर मनाच्या शांततेची आहे, जी तूर राशीसाठी सर्वात मोठं सुख असतं. खुशखबर 5, आरोग्य, मानसिक संतुलन आणि अंतर्गत शांतता. तर तूर राशीवाल्यांनो, ही 5वी खुशखबर तुमच्या आयुष्यात आतून स्थिरता आणणारी आहे. कारण तुम्ही कायम सगळ्यांचा विचार करता, निर्णय तोलून मापून घेता, पण या प्रक्रियेत स्वतःच्या मनावर खूप ताण येतो. सतत विचार, निर्णयांची भीती, इतरांना दुखावू नये याची काळजी, यामुळे शरीर ठीक जरी असलं तरी मन थकलेलं होतं. कधी तुम्हाला झोप लागत नव्हती, कधी कारण नसताना अस्वस्थता जाणवत होती. आता ग्रहांची कृपा अशी मिळते की तूर राशीच्या आयुष्यात मानसिक समतोलन परत येईल. जे विचार डोक्यात गुंतून बसले होते ते हळूहळू शांत होतील. झोप सुधारेल, मनावरचं ओझं हलकं होईल आणि शरीरातही नव्या ऊर्जेचा अनुभव येईल. काही तूर राशींच्या आयुष्यात योग, ध्यान किंवा शांत एकांताचा लाभ मिळेल, ज्यामुळे आतून समाधान मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवाल. मी योग्य निर्णय घेतला का, हा प्रश्न तुमचा कमी होईल. तुम्हाला जाणवेल, मी माझ्या परीने बरोबर केलं आहे. ही खुशखबर केवळ आरोग्य सुधारण्याची नाही तर मन आणि शरीर यांच्यात हरवलेला समतोल पुन्हा मिळवण्याची आहे, जो तूर राशीच्या सुखी आयुष्याचा पाया आहे. खुशखबर 6, भाग्याचा अचानक पाठिंबा आणि अडथळे दूर होण्याचा काळ. तूर राशीवाल्यांनो, ही 6वी खुशखबर तुमच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या सकारात्मक बदलांची आहे. काही गोष्टी तुम्ही खूप प्रयत्न करूनही जुळू शकत नव्हत्या. कधी वेळ चुकीची होती, कधी लोकांची साथ मिळत नव्हती, कधी तर नशिबानेच पाठ फिरवली होती. त्यामुळे मनात एक भावना होती, मी योग्य आहे पण माझ्या बाजूने गोष्टी का जमत नाहीत. आता ग्रहांची स्थिती अशी होते की भाग्य तुमच्या बाजूने उभं राहतंय. जिथे अडथळे येत होते तिथे अचानक मार्ग मोकळा होईल. एखादं काम शेवटच्या क्षणी जुळून येईल. थांबलेली परवानगी, कागदपत्र किंवा निर्णय अचानक मंजूर होतील. काही तूर राशींच्या आयुष्यात तर अशा व्यक्तीची मदत मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल आणि त्याच मदतीमुळे मोठा बदल घडेल. या काळात तुम्हाला जाणवेल की गोष्टी जास्त प्रयत्न न करता जुळून येत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मनात विश्वास बसेल, आता वेळ माझीच आहे. ही खुशखबर फक्त नशिबाशी नाही तर विश्व तुम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना उत्तर देत आहे याची तुम्हाला खात्री देणारी आहे.
खुशखबर 7. आयुष्याची दिशा बदलणारी मोठी संधी आणि नव्या अध्यायाची सुरुवात. तूळ राशीवाल्यांनो, ही 7वी खुशखबर सर्वात मोठी, सर्वात प्रभावी आणि आयुष्याला वळण देणारी आहे. कारण ही फक्त एका घटनेपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण भविष्यासाठी नवा अध्याय उघडणारी आहे. आत्तापर्यंत तुम्ही अनेक गोष्टी मनात ठेवून चाललात. स्वप्न होती पण धाडस नव्हतं, संधी होत्या पण योग्य वेळ नव्हती, क्षमता होती पण ओळख मिळत नव्हती. त्यामुळे आतून एक शांत अस्वस्थता होती. मी याचसाठी बनलो आहे, पण माझी वेळ कधी येणार? आता ग्रहांचा मोठा योग असा बनतोय की तूळ राशीच्या आयुष्यात निर्णायक संधी चालून येतील. ही संधी करिअरशी, व्यवसायाशी, स्थलांतराशी, मोठ्या गुंतवणुकीशी किंवा आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयाशी संबंधित असू शकते. सुरुवातीला ही संधी थोडी भीतीदायक वाटेल, कारण ती तुम्हाला सुरक्षित चौकटीबाहेर घेऊन जाणारी असेल. पण लक्षात ठेवा, हीच ती संधी जी तुम्हाला सामान्य आयुष्यातून विशेष आयुष्याकडे नेईल. या काळात तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल, आता इतरांना खुश करण्यासाठी निर्णय घ्यायचे नाही, तर स्वतःच्या भविष्याचा विचार करून ठाम पावले उचलण्याची ही वेळ आहे. जे निर्णय तुम्ही आधी टाळत होतात ते आता घेण्याची मानसिक ताकद मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा, योग्य व्यक्तीचा सल्ला आणि योग्य वेळ हे सगळं एकत्र येईल. या 7व्या खुशखबरीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमचा आत्मविश्वास. तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागाल. मी फक्त समतोल राखणारा नाही, तर आयुष्य घडवणारा आहे, ही जाणीव निर्माण होईल. मागील संघर्ष, संयम आणि शांत सहनशीलता या सगळ्यांचं फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. ही खुशखबर म्हणजे फक्त यशाची नाही, तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आणि आयुष्याला नवी उंचीवरती नेण्याची आहे. तूळ राशीवाल्यांनो, हा काळ तुम्हाला विचारतोय, तयार आहात का स्वतःसाठी मोठा निर्णय घ्यायला? कारण आता नशीब नाही, तर ही तुमची वेळ चालून आलेली आहे. खुशखबर 8. देवकृपा, कर्मफळ आणि अचानक लाभाचा चमत्कारिक योग. तूळ राशीवाल्यांनो, ही 8वी खुशखबर तर्काने नाही, तर अनुभवाने पटणारी आहे. कारण ही खुशखबर तुमच्या कर्मांशी जोडलेली आहे. तुम्ही अनेक वेळा अपेक्षा न ठेवता चांगलं केलं, कुणाला मदत केली, कुणासाठी उभे राहिलात, कुणाचं तुम्ही वाईट होऊ दिलं नाही. त्यावेळी तुम्हाला लगेच काही मिळालं नाही, उलट कधीकधी नुकसानच झालं. त्यामुळे मनात प्रश्न आला, चांगुलपणाचं फळ खरंच मिळतं का? आता ग्रहांची आणि देवी ऊर्जेची अशी रचना होते की तुमचं सगळं थांबलेलं कर्मफळ एकत्र परत येत आहे. अचानक असा लाभ होईल जो तुम्ही अपेक्षितही केला नसेल. कधी आर्थिक स्वरूपात, कधी योग्य माणसाची भेट म्हणून, तर कधी एखादी मोठी अडचण स्वतःहून दूर होईल. काही तूळ राशींच्या आयुष्यात तर असा चमत्कारिक प्रसंग घडेल की तुम्ही स्वतः म्हणाल, हे माझ्यासोबतच कसं घडलं? या काळात देवावर, नशिबावर आणि स्वतःच्या कर्मावर तुमचा विश्वास अधिक दृढ होईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे सहन केलं, जे शांतपणे निभावून नेलं, त्याची नोंद आता विश्वाने घेतलेली आहे. योग्य वेळ येताच योग्य फळ तुम्हाला मिळत आहे आणि ते तुम्हाला या अनुभवातून नक्कीच कळेल. ही खुशखबर म्हणजे केवळ लाभाची नाही, तर आतून समाधान देणारी आहे. कारण आता तुम्हाला खात्री वाटेल, मी जसा आहे तसाच राहिलो तरी आयुष्य मला न्याय देईल. तूळ राशीवाल्यांनो, ही देवकृपा तुमचं आयुष्य अधिक स्थिर, विश्वासपूर्ण आणि प्रकाशमय करणारी असणार आहे. खुशखबर 9. इच्छापूर्ती, मनातील प्रार्थना पूर्ण होण्याचा काळ. तूळ राशीवाल्यांनो, ही नवी खुशखबर थेट तुमच्या मनाशी आणि श्रद्धेशी जोडलेली आहे. कारण अशी एखादी इच्छा तुमच्या मनात आहे जी तुम्ही कधी कोणाला सांगितली नाही, फक्त देवाजवळ, स्वतःजवळ ठेवलेली. कधी शांतपणे मागितलेली, कधी डोळे पुसत मनातच बोललेली. हे एकदा झालं तर सगळं सहन केलेलं सार्थ ठरेल अशी भावना तुमच्या मनात खोलवर आहे. आता ग्रहयोग असा तयार होतोय की तूळ राशीच्या आयुष्यात इच्छापूर्तीचा काळ सुरू होतोय. ती इच्छा नक्कीच जशीच्या तशीच पूर्ण होईलच असं नाही, पण तिच्यापेक्षा अधिक चांगल्या स्वरूपात तुम्हाला सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. जे मिळेल ते तुमच्या मनाला शांती देणारं, भविष्यासाठी सुरक्षितता देणारे आणि आत्मविश्वास वाढणारं असेल. या काळात तुम्हाला लहान लहान संकेत मिळतील. अचानक आशेचा किरण, योग्य माणसाची भेट, योग्य वेळी मिळालेला शब्द, हे सगळं योगायोग वाटेल, पण प्रत्यक्षात हे विश्वाचं उत्तर असेल.
तुम्हाला जाणवेल की तुमचं जे म्हणणं होतं ते सगळं ऐकलं गेलेलं आहे. विश्व तुमच्या सर्व गोष्टी ऐकत आहे. ही खुशखबर म्हणजे केवळ एखादी इच्छा पूर्ण होण्याची नाही, तर तुमच्या मनातल्या जे ओझं होतं ते कमी करण्याचं आणि त्या ओझाचा अंत होण्याची आता वेळ आलेली आहे. तुळ राशीवाल्यांनो, आता देवासमोर हात जोडताना डोळ्यात फक्त मागणं नाही, तर तुमच्यात आनंदाचे अश्रू असणार आहेत. तुळ राशीवाल्यांनो, इथपर्यंत ऐकलेल्या या सर्व खुशखबऱ्या केवळ शब्द नाही, तर तुमच्या संयमाची, तुमच्या शांत स्वभावाची, तुमच्या सहनशीलतेची आणि तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची साक्ष आहे. कारण तुळ राशीवाले, तुम्ही कधी गोंगाट केला नाही, कधी स्वतःचं दुःख मोठ्याने सांगितलं नाही, पण आतून खूप काही तुम्ही सहन केलं आणि तरीही तुम्ही समतोल राखलात. न्याय सोडला नाही, तुम्ही तुमच्यात असलेली माणुसकी जपली. आता एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवा, आयुष्य नेहमीच लगेचच उत्तर देत नाही, पण कधीच अन्याय देखील करत नाही. तुम्ही जे सहन केलं, जे सोडलं, जे शांतपणे निभावून नेलं, त्याची नोंद विश्वाने घेतलेली आहे, त्याची नोंद स्वामींनी घेतलेली आहे. जे बदल आज सुरू झाले ते अचानक वाटत असले तरी त्यामागे वर्षानुवर्षाच्या तुमच्या कर्मांची फळं आहेत. तुमच्या कर्मांमध्ये एवढी ताकद आहे की त्याचं आज चांगलं फळ तुम्हाला मिळत आहे. या टप्प्यावरती आता स्वतःला एकच वचन द्या की आता इतरांना समजून घेताना मी स्वतःला विसरणार नाही. आता निर्णय घेताना फक्त सगळ्यांनाच काय वाटेल असा विचार न करता माझं भविष्यात काय म्हणतंय हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण तुम्ही फक्त समतोल राखणारे नाही, तर स्वतःचं आयुष्य घडवण्याची क्षमता असलेले व्यक्तिमत्व आहे. समोर येणाऱ्या या संधी छोट्या वाटत असल्या तरी दुर्लक्ष करू नका. कधीकधी आयुष्यात मोठे बदल हळू आवाजात सांगतात, त्या आवाजाकडे लक्ष द्या. तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आता हा काळ प्रयत्नांचा नाही, तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचा आहे. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, जितकं शांत राहून तुम्ही सहन केलं, तितकं जोरातच आता तुमचं नशीब तुमच्यासमोर उभं राहत आहे. आता तुळ राशीवाल्यांनो, ही खरी तुमची वेळ जवळ आलेली आहे आणि उभे राहा, पुढे चला. स्वतःच्या आयुष्याचा समतोल स्वतःच्या हातात घ्या आणि तुमचं स्वतःचं नशीब तुम्ही आता घडवा. तुळ राशीवाल्यांना तुम्हा सर्वांना मी एकच सांगू इच्छिते की आत्तापर्यंत मी जे आज तुम्हाला माहिती सांगितली ती तुमच्या मनाला पटली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. स्वामींची कृपादृष्टी तुमच्या सर्वांवर कायमस्वरूपी राहो हीच मी विनंती करते. धन्यवाद.